नागपूर जिल्ह्यातील 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि सर्वच उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएममध्ये बंद झालेले आहे। आता 21 डिसेंबर रोजी ज्या दिवशी मतमोजणी होईल त्यानंतर जे आहे ते कोण जिंकणार हे कळणार आहे। मात्र नक्कीच एकूणच ह्या संपूर्ण निवडणुकीदरम्यान जे आहे ते ज्यांनी वार्तांकन केलं, संपूर्ण ग्राउंड लेवलवरली माहिती घेतली असे राजकीय तज्ज्ञ ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत। सर, काय सांगाल सद्यस्थितीमध्ये, काय तुम्हाला स्थिती वाटते नागपूरमधील जे काही ग्रामीणमधील जे काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडल्या आहेत यामध्ये सर्वाधिक जागा ज्या आहेत ते कोणत्या पक्षाला मिळू शकते किंवा स्थानिक आघाडी यामध्ये ज्या पद्धतीने झालेलं आहे त्यांचं कशा पद्धतीने वर्चस्व या निवडणुकीमध्ये राहू शकतं, एकंदरीत सद्यस्थितीत काय चित्र आहे? नाही, वर्चस्व जर तुम्ही विदर्भापुरतं जर मला विचाराल तर विदर्भामध्ये पारंपरिक दोन पक्ष आहेत, काँग्रेस आणि भाजप। आणि काँग्रेसचा इश्यू असा आहे की काँग्रेस अंतर्गत गटबाजीने खरं पाहिलं तर काँग्रेसचा खूप पारंपरिक वोटर आहे। म्हणजे आज समजा नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये विचार केला तर सुनील केदार यांचं जी एक इन्फ्लुएन्स मोठ्या प्रमाणात त्या ग्रामीण भागात आहे, पण तो इन्फ्लुएन्स मोडण्यासाठी भाजपनी काय केलं की भाजपने आपली एक स्ट्रॅटेजी तयार केली। ती सुनील केदारांचे जे दोन खास मोहरे आहे, जसं मनोहरराव कुंभारे आहे, आनंदराव राऊत आहे, त्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपने काय केलं की जी ग्रामीण कॉन्स्टिट्युएन्सी आहे, ग्रामीण कॉन्स्टिट्युएन्सीला दोनमध्ये डिवाईड केलं आणि दोघांकडे सेपरेट जबाबदाऱ्या दिल्या। तर त्याचं डिसेंट्रलायझेशन झाल्यामुळे काय झालं की त्यांचा फोकस्ड एरिया जो आहे तो प्रचाराचा तो फोकस्ड एरिया राहिला, हा एक भाग झाला। दुसरा म्हणजे की चंद्रशेखर बावनकुळे जे ग्रामीण भागामधनं निवडणूक लढवतात त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचं निवडणूक प्रमुख केलं। या दोन गोष्टी त्यांनी स्ट्रॅटेजिकली केल्या। आणि भाजपला नेहमी तयार पक्ष असं म्हटलं जातं की हा नेहमी तयार असतो बा, तर त्या दृष्टीने भाजपची तयारी ही पूर्वीपासून त्याच्यामध्ये राहिली। एक मात्र आहे की जे रिजनल पक्ष आहे इथे, आता आपण जसं विदर्भात जसं मी म्हटलं की काँग्रेस आणि भाजपा दोनच पक्ष आहे, NCP शिवसेना यांच्या दृष्टीने एक सुवर्ण संधी अशी होती की एक पक्ष बांधणीसाठी किंवा पक्ष मजबूतीकरणासाठी असं असतं की प्रत्येक त्यातला कार्यकर्ता त्याला वाटतं की मी चादरी किती दिवस उचलायच्या, सतरंजा किती दिवस उचलायच्या, पाणी किती दिवस आणायचं, तर मलाही संधी मिळाली पाहिजे। तर या छोट्या छोट्या निवडणुकांच्या माध्यमातून त्या लोकांना यांनी निवडणुकीमध्ये उतरवलं। आणि हे किती युतीचं किती जरी म्हटलं, महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, हे निश्चितपणे स्पष्ट होतं की सगळ्यांनी याचं सुतोवाच केलं होतं की लोकल आघाडीवर आम्ही कुठलाही इंटरफिरन्स करणार नाही, लोकल आघाडीवर त्यांचे निर्णय त्यांनी घ्यायचे आहे। त्याच्यामुळे या प्रत्येक पक्षाने आपापला स्वतंत्र निर्णय घेऊन आपले सगळे कॅन्डिडेट त्याच्यामध्ये उतरवले। इवन महायुतीची बैठक होण्याच्या आधी एकनाथ शिंदेंनी ऑलरेडी AB फॉर्म वाटून टाकले होते। त्याच्यामुळे हे चित्र स्पष्ट होतं की सगळे पक्ष आपापली निवडणूक लढवणार। एक मात्र आहे की साधारणपणे मी जे ग्रामीण भागात आपल्या इथे विदर्भात फिरलो तिथे भाजपची मला प्रचारामध्ये खूप आघाडी दिसली। कारण मध्यंतरी जेव्हा एक रिझल्ट आला होता सुप्रीम कोर्टाचा 50% रिझर्वेशनचा, 50%च्या वर हे नको, त्यावेळेला खूप लोक संभ्रमात होते की निवडणूक होईल की नाही। त्या संभ्रमामध्ये एक थोडीशी लेथार्जी इतर पक्षांमध्ये आली, पण BJPने प्रचार बंद नाही केला। ज्या पद्धतीने कोर्टाचे निर्णय एक नव्हे काल सुद्धा कोर्टाचा निर्णय आला, त्यामुळे याचा काही फटका जे आहे ते या निवडणुकीमध्ये बसू शकतो का उमेदवारांना? कसं असतं माहिती आहे का की प्रचाराचा एक फ्लो असतो। जसं एखाद्या मुलाची समजा एखादी परीक्षा 17 तारखेला आहे आणि त्याला आता सांगितली ही परीक्षा पोस्टपोन केली, तर तो जो त्याचा अभ्यासाचा जो पूर्ण एक तो फ्लो असतो, तो जो टेम्पो तयार झालेला असतो तो कुठेतरी बिघडतो। सुदैवाने काय झालं की सुदैवाने खूप निवडणुका याच्यामध्ये अफेक्ट नाही आहे। काही वार्ड मेंबर्स, जसं नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये जवळजवळ 9 वार्ड मेंबर त्याच्यामध्ये अफेक्ट झालेले आहे, पण त्याचा असा मोठा इफेक्ट काही एकूण टोटल निवडणुकींवर होणार नाही। आज आपल्या इथे एकट्या याच्यामध्ये 27 टोटल नगर परिषद नगरपंचायती आहे, तर त्याच्यातले 9 वार्ड मेंबरच्या निवडणुका। त्याच्यामुळे मला नाही वाटत की त्याचा निश्चितपणे त्या उमेदवारांच्या याच्यावर परिणाम होईल की त्यांचा काय टेम्पो राहील। पण पुन्हा मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे की भाजप हा तयार पक्ष असतो, त्याच्यामुळे आज निवडणुका हो की उद्या निवडणुका हो त्यांची तयारी पूर्ण परिपक्व असते। एक शेवटचा प्रश्न सर आपल्याला, की ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांनी जरी असल्या तरी यावेळेस बडे नेते जे आहेत ते महायुतीचे या ठिकाणी रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळाले। विशेषतः उमरेडमध्ये एकनाथ शिंदेजी यांची सभा झाली आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी देखील सभा घेतली, तर हे सगळं कुठेतरी महायुतीमध्ये सुद्धा काही अलबेल नव्हतं असं काहीचं चित्र यावेळेस दिसून आलं? नाही, ऑलबेलचा मी काय सांगितलं की प्रत्येक पक्षाला हा तयारीचा भाग आहे। उद्या समजा भाजपनी म्हटलं असतं की समजा 40 सीट्स आहे तर 40 पैकी 30 सीट्स आम्ही लढवू, कारण आम्ही शुअर आहोत।
तुम्ही शुअर नाही आहे. मग त्याच्यातल्या सीट्स वाटपामध्ये जर काय होतं माहिती आहे का, की सीट्स वाटपामध्ये तो कार्यकर्ता बिथरतो. तो म्हणतो त्याला निवडणूक लढवायची आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी हे ठरवून केलेलं आहे की तुम्ही तुमचे स्वतंत्र निवडणूक लढवा आणि नंतर मग एकत्र आपण येऊन त्याच्यामध्ये जी काही युती करायची असेल ती करू. आणि या निवडणुका दुसऱ्या दृष्टीने पण महत्त्वाच्या आहे. आता MLCचे इलेक्शन होतील. MLCच्या इलेक्शनमध्ये हे जे मत आहे तर हे सगळे मतदार कोणाचे जास्त आहे कॅन्डिडेट, त्याच्यावर त्या निवडणुकांचं पण भवितव्य अवलंबून. नक्कीच आपण एकंदरीत पाहायला गेलं नागपूरमधील जवळपास 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडल्या, ज्यामध्ये जे आहे ते एकंदरीत 4 भाजपचे आमदार आणि एक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं एक काँग्रेसचा आमदार, अशा पद्धतीने जे आहे ते हा रिंगण होतं. मात्र या रिंगणामध्ये काय वाटतं आता वर्चस्व कोणाचं राहू शकते? एकंदर बघितलं तर आशिष जयस्वालांचा गड रामटेक आणि बाकी जे BJPचे आमदार आहे यांच्यावर निश्चितच जबाबदारी होती आणि त्या दृष्टीनंच सर्व राजकीय व्यूहरचना करण्यात आलेली होती. कारण त्यांना सुद्धा त्यांचं अस्तित्व या निवडणुकीतून सिद्ध करायचं. बिलकुल बरोबर बोलले. कारण की आणि त्यातही काँग्रेसचं प्लॅनिंग बघितलं तर त्यांची नेहमीची स्ट्रॅटेजी ठरलेली असते की त्यांनी जिल्हा परिषद सर्कलनी जबाबदारी टाकतात आणि जिल्हा परिषद सदस्यांना ते टार्गेट देतात. यावेळेस ऑब्व्हियसली जिल्हा परिषद नाही, पण जे काही माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्यावर त्यांनी प्लॅनिंग करून सांगितलं का तुम्हाला ही कुठल्याही स्थितीमध्ये शीटा निवडून आणायची आहे. नगर परिषद जरी जो भाग असला तरी तो ग्रामीणशीच कनेक्टेड आहे शेवटी, तालुक्याच्या ठिकाण असल्यामुळं. त्याच्यामुळं काय झालं की तो एकंदर ते सर्व BJPचाही भाग पडला. BJPने सूत्र आपल्या हातात घेतली होती. कामठीमध्ये पाहिलं तर बावनकुळे साहेब स्वतः मैदान सांभाळत होते. त्याच्यानंतर रामटेकमध्ये आशिष जयस्वाल तिथं शेड्यू ठोकून होते. त्यांनी पारशिवनी आणि रामटेक त्यांचा भागामध्ये एक वेळ मायक्रो प्लॅनिंग केलं होतं की तिथं दुसऱ्या पक्षाची एंट्री होईल की नाही ही शक्यता आहे, कारण त्यांनी त्या पद्धतीनं दावा केलेला होता. प्रत्येक आमदार हिंगण्यामध्ये गेलं तर त्याच पद्धतीचं होता. समीर मेघे होते. त्यांनी त्या पद्धतीची उमेदवार दिले होते की तो निवडून यावा, पैसा त्या ठिकाणी त्यांनी लावला पाहिजे आणि पक्षाची मदत ही होती आणि विकासाचं एक भरपूर पॅकेज त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी होतं. तो जनतेचा म्हणजे जनतेसाठी तो फुल्ली कौल असेल. त्याच्यामुळं हे जे सर्व मतदान आहे एकंदर म्हणजे पॉझिटिव्ह नेटच्या दिशेनं जाईल. एका अर्थी ते BJPच्या वाटेने जाईल असं तो ठामपणे कोणीही सांगू शकेल. माझंही त्याच पद्धतीचं मत आहे. काँग्रेसला या ठिकाणी फटका असा बसू शकतो का प्रचारासाठी ते बिलकुल बाहेर निघाले नाही. मोठे नेते निघाले नाही. असं वाटते की विरोधक युतीमध्येच विरोधक आहे, युतीमध्ये संघर्ष आहे. त्यामुळंच युतीमध्ये संघर्ष असल्यामुळंच असं वाटायचं का आता महाविकास आघाडी त्यांनी चिन्ह सुद्धा गोठवलं. संघाच्या महसूल इथं अंतर्गत वाद कारणीभूत ठरले. हा अतिशय म्हणजे सखोल राजकारणाचा भाग आहे. तर त्या काँग्रेसचं असं होतं की त्यांचं ऐन उमेदवारी वाटपापर्यंत त्यांचं काही जुळत नसतं. जोपर्यंत एकमेकाच्या अंगावर ते तिकीट वाटपासाठी किंवा तिकीट घेण्यासाठी मिळवण्यासाठी पडत नाही तोपर्यंत त्यांचा प्रोटोकॉल काही पूर्ण होत नाही. BJPचं असं नाही. BJP हा पूर्वनियोजित पक्ष आहे आणि पूर्वनियोजित असल्यामुळं त्यांना कुठं कोणत्या टप्प्यावर काय करायचं आणि इव्हन उमेदवाराच्या बॅकग्राऊंडपासून तर त्यांचा केहारे कसा आहे आणि तो आपल्या राजकारणावर म्हणजे आपल्या तिथल्या क्षेत्रावर काय परिणाम करेल या इथपासून त्यांचं मायक्रो प्लॅनिंग चालतं आणि त्याचंच हे त्यांच्या वाटेला आलेलं आतापर्यंतचं यश असतं असं मला स्वाभाविकपणे वाटतं. नक्कीच सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, थेट लढत 22 ठिकाणी जवळपास भाजप विरुद्ध काँग्रेस असं जे आहे ते एकंदरीत आजपर्यंतचं चित्र होतं. सोबतच 13 ठिकाणी तिरंगी लढत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तर उद्धव साहेबांची सेना असेल आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल यांनी जवळपास 7-7 ठिकाणी आपले उमेदवार दिलेले होते. तुम्ही कसं पाहता? मतदान आता EVMमध्ये बंद झालेलं आहे. 21 तारखेची प्रतीक्षा आहे. मात्र आपण प्रतीक्षामध्ये ग्राउंड लेवलवर काय अनुभवलं? भाजपाने जी प्रचारात आघाडी घेतली होती त्याचा फायदा सगळीकडे त्यांना दिसून येतो आहे. पण जेव्हा एकनाथ शिंदेंनी प्रत्येक गावागावात फॉर्म भरले म्हणजे आपलं धनुष्यबाण प्रत्येक गावात गेलं पाहिजे या निमित्ताने पुढच्या निवडणुकीकरता त्यांनी प्रचार केलेला आहे. त्यांना उमेदवार निवडून आला की नाही आला ते चिन्ह पोचायला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवलं होतं. त्याचा फायदा निश्चित एकनाथ शिंदेला मिळेल. पण BJPने जसं सगळीकडे यंत्रणा जी राबवली त्यात साम दाम दंडभेद सगळंच केलं. जसं कामठीमध्ये सुलेखा कुंभारेने खुलं आव्हान दिलं आहे बावनकुळेंना आणि त्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. त्या खुलेपणे सांगतो की यांनी काय काय केलं.
तसंच तिकडे दुसरीकडे आशिष देशमुखने कापून टाकण्याची भाषा केली. तिकडे सुनील केदारांनी त्याला आव्हान दिलं, वेळ सांग, दिनांक सांग. मी या गरमागरमीचा काही इम्पॅक्ट पडला असावा? हा, निश्चितच कोणाला फायदा झाला असावा? याचा फायदा काँग्रेसला होईल. काही ठिकाणी हे पारंपरिक काँग्रेसचं मतदान आहे. इथे बी जे पीने किती आणलं असेल बाहेरून, तेवढं मतदान काँग्रेसच्या पारंपरिक आहे, ते मतं काँग्रेसलाच पडतील. बरं, शेवटचं मला तिघांनाही विचारायचं आहे की क्रमवारीने जर आपण आघाडी जर सांगायला जर गेलं तर नागपूर जिल्ह्याचं जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याने कशा पद्धतीने कोणत्या पक्षाला क्रमवारीने 1, 2, 3 असं आपण सांगायला BJP निश्चितपणे 1 नंबरवर राहील त्याच्यामध्ये. आणि काँग्रेस जसं मगाशी महेश म्हणाला की त्याचे पारंपरिक वोटर्स आहे अजूनही, ते जे जुने नेटवर्क असतं. त्यामुळे काँग्रेस हा काँग्रेस 2017मध्ये देखील सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून आलं होतं. त्यामुळे काँग्रेस माझ्या मते 2 नंबरवर राहील. आणि 3 नंबरवर माझ्या माहिती मला स्वतःला असं वाटतं की 3 नंबरवर शरद पवारची NCP राहू शकते. नक्की. सर, तुम्हाला काय वाटतं क्रमवारीनुसार? विकास सर बरोबर बोलले, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. कारण की BJPची प्रचारात आघाडी होतीच आणि त्या आघाडीचा फायदा प्रचार आघाडीचा फायदा BJPला नक्की होईल. क्रमांक 1चा पक्ष हा BJP राहील. दुसऱ्या काँग्रेसवर आहे. काँग्रेसचा टापू हा सावनेर तालुका वगैरे घेईल. तर काँग्रेसचं असं आहे की इव्हन लोकांना अद्यापही वाटतं की काँग्रेस हा म्हणजे MD आहे, म्हणजे MD डॉक्टर आहे, म्हणजे नाडी तपासली तरी दुरुस्त होतं. BJPचं तसं नाही. BJPचं थोडंसं कॉर्पोरेट लेवलनं घुसतो आहे. आता तो भाग वेगळा. तर या पद्धतीचं सर्व हे समीकरण राहणार. नक्कीच. मला तुम्हाला विचारायचं आहे कामठीचं काय भविष्य, कारण कामठीतून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे येतात, जे भिंगरी लावून प्रदेशाध्यक्ष असताना विधानसभेमध्ये महाराष्ट्रभर फिरले आणि आता कामठीवर देखील त्यांचं पालकमंत्री म्हणून या ठिकाणी विशेष लक्ष. बावनकुळेंनी कामठीमध्ये सामदाम दंडभेद सर्व उपाय करून आपला उमेदवार निवडणुकीत अव्वल नंबरवर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सुलेखा कुंभारे काय उत्तर देते म्हणजे मतदानाच्या इथं, त्यावर त्यांची दोघांमध्ये टसल दिसते. त्यातून 2 उमेदवार निवडून ते कळतं. नक्कीच आपण पाहू शकतो की मतदारांनी आपला कौल जे आहे ते या ठिकाणी EVMमध्ये बंद केलेला आहे. 21 डिसेंबर रोजी प्रत्यक्षामध्ये काय चित्र ते स्पष्ट होणारच आहे. मात्र एकंदरीतच या निवडणुकीमध्ये ग्राउंड लेवलवर ज्या वरिष्ठ पत्रकारांनी एकंदरीतच ही निवडणूक बघितली, पाहिली, अनुभवली, त्यांच्याचकडून आपण कशा पद्धतीने मतदान पार पडलं आणि यामध्ये कोणाचा पगडा जे आहे ते अधिकचं भारी होऊ शकते याचं एक विश्लेषण करण्याचा या ठिकाणी आपण आज प्रयत्न केला आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.